देव बापाला धन्यवाद असो प्रियानो. आज रविवार दिनांक 28 नोव्हेंबर 2021. आज ख्रिस्त आगमन समयामधील हा पहिला रविवार. आम्ही देव बापाला धन्यवाद देत आहोत की ह्या वेळेचा नाताळ देव बापाने आम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा दिलेला आहे. आम्ही देव बापाचे आभार मानित आहोत आणि आजच्या भक्तीला प्रार्थनेने प्रारंभ करीत आहोत. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. हे बापा, पुन्हा एकदा बापा, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पहिलं आगमन या जगामध्ये आम्हाला पापांपासून तारण देण्यासाठी, आम्हाला जिवंत देवाची मुले होण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी आणि आम्हाला त्या सर्व शैतानाच्या गुलामीमधून मुक्त करण्यासाठी झालेला आहे, याचं स्मरण तू आम्हाला होऊ देत आहेस. बापा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर आणि सर्व भक्तांना तुझ्या कृपेचा, तुझ्या दयेचा अनुभव येऊ दे. आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत असताना मागत आहोत. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना केवळ तुझा आणि तुझंच गौरव होऊ दे बापा. प्रभू, तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रहच आम्हाला पुरेसा आहे. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडखणे, अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. मान, महिमा, गौरव माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला, धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण उभे राहून एक गीत गाणार आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात.
उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत. प्रारंभ करूयात. सर्वसमर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईच पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले
तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. यावेळेला आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचत आहोत. आज 48वा रविवार, पावित्र्य मार्ग. प्रारंभ करीत आहोत. अरण्य व वृक्षभूमी ही हर्षतील, वाळवंट उल्हासेल, कमळाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील. लबानोनाची शोभा त्याला मिळेल. कर्मेल व शारोन यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल. ती परमेश्वराचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील. गलित हस्त दृढ करा, लटपटणारे गुडघे बळकट करा. खाबऱ्या मनाच्या मना ही अधरा, भिवू नका. तुमचा देव येईल व तुमचा उद्धार करेल. तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील. कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजळ दिसते तेथे तलाव होईल. तृषित भूमी उपळते झरे होतील. तेथील राजमार्ग होईल. त्याला पवित्र मार्ग म्हणतील. तेथे सिंह असणार नाही, हिंस्र पशूंचा तेथे शिरकाव होणार नाही. तेथे ते आढळणार नाहीत, पण तेथे उधरलेले संचार करतील. परमेश्वराचे मुक्त केलेले लोक परत येतील. ते जय जयकार करीत सियोनात येतील. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढतील. मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन करीत आहोत. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 4 ते 11. शिस्तीचा हेतू. तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवित आहे. आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत, अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासी पुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरीत असू, तर आपण विशेष करून जो आत्म्यांचा पिता
त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते, पण तो करीतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करीतो. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. दे बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. दे बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियानो, आगमन समयातील हा पहिला रविवार आणि आम्ही दीप प्रज्वलन करीत असतो, परंतु ह्या वेळेला आमचं दीप प्रज्वलन फार वेगळं असं होणार आहे. आणि ह्या वेळेला आमच्या दीप प्रज्वलनासाठी आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये आपली मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत. प्रत्येकाने आपापली मेणबत्ती घ्यावी आणि घरातील प्रमुख पुरुषाने ते दीप प्रज्वलन करावे. या पहिल्या मेणबत्तीचं पहिलं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगत आहे. कोविड मधून बरे झालेले जे सर्व देवाचे लोक आहेत, ख्रिस्ती लोक आहेत, त्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं. त्यांच्यासाठी मी प्रार्थना करणार आहे आणि मग प्रार्थना झाल्यानंतर दीप प्रज्वलन आम्ही करणार आहोत. विनंती आहे, कोविड यामधून, कोरोना व्हायरस यामधून ज्या सर्वांना परमेश्वर देवाने आरोग्य दिलेलं आहे, प्रियानो, ते उभा राहतील त्यांच्यासाठी मी प्रार्थना करीन. योहान 8:12 प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा प्रकाश आहे. यावर विश्वास ठेवा. कोणताही अंधार, मग तो रोग, आजार, वेदना, पीडा, भय, भीती, दडपणे किंवा गोंधळ, कोणताही अंधार असू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आल्यानंतर तो नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हा कोविड-19चा अंधार प्रभू येशू ख्रिस्ताने नष्ट केलेला आहे आणि म्हणून आम्ही त्याला धन्यवाद देत आहोत. आज घरामध्ये विश्वासाने दीप प्रज्वलन करा. आज घरामध्ये प्रियानो विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव द्या की खरोखर या कोविड मधून त्याने आम्हाला वाचवलं आहे. या कोविडच्या अंधारातून त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला वाचवलेलं आहे. आपण सगळे उभे आहात. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहे. प्रार्थना झाल्यानंतर मग आम्ही दीप प्रज्वलन करणार आहोत. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आज या ऑनलाईन भक्तीमध्ये जी प्रत्येक व्यक्ती उभी आहे बापा, त्या व्यक्तीला मी तुझ्या पुढे घेऊन येत आहे. कोविड-19 या भयंकर अशा महामारीमधून बापा परमेश्वर, तू आरोग्य दिलंस, तुझा स्पर्श केलास, तुझा चमत्कार केलास. जे काही त्यांना सहन करावं लागलं ते सहन करण्यासाठी बापा परमेश्वर, तू त्यांना तुझी सहनशक्ती, धीर, धैर्य, आधार दिलास. आम्ही तुझे आभार मानतो. त्या सर्वांना येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये हे बापा तुझ्या चरणावर समर्पित करीत आणि मागत आहे. आता येथून पुढे कोणताही रोग, आजार, वेदना, पीडा, भय, भीती, दडपण
अभाव अडचण त्यांच्या आसपास सुद्धा येऊ देऊ नको. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडखळणे, अडथळे, सर्व सैतानी अनिष्ट, अरिष्ट, सर्व सैतानी भय, भीती मी बांधून टाकीत आहे. हे बापा, तू कार्य कर, तू कार्य कर. आणि प्रत्येकाच्या भोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून त्यांच्या आसपास येथून पुढे कोणताही रोग, आजार, मरी, महामारी येणार नाही. मान, महिमा, गौरव देवाला. येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे, हे आम्ही आज या मेणबत्तीच्या प्रकाशाद्वारे जाहीर करीत आहोत. प्रभू, तुझा प्रकाश आमच्या घरावर पडू दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणून का आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. प्रियानो, प्रत्येकाने आपली मेणबत्ती आपल्या घरामध्ये लावावी. कुटुंब प्रमुखाने ती मेणबत्ती प्रज्वलित करावी मी सांगितल्यानंतर. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक देवाच्या नावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा प्रकाश, त्याच्या नावामध्ये आम्ही ही मेणबत्ती, हे दीप प्रज्वलन करीत आहोत. आमेन. सर्वांनी मेणबत्ती प्रज्वलित करावी. आमेन. या वेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी आणखीन एक गीत आम्ही गाणार आहोत. लूका शुभवर्तमान अध्याय 1 आणि वचन 5 ते 25. लूका शुभवर्तमान अध्याय 1 आणि वचन 5 ते 25. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माचे भविष्य. यहुद्याचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखर्या नावाचा कुणी एक याजक होता. त्याची पत्नी अरुणाच्या कुळातले असून तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. अलिशिबा वांज असल्यामुळे त्यास मूलबाळ नव्हते. ती उभयता वयातीतही झाली होती. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करीत असता याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूप वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखर्या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जखर्या, भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी प्रार्थना, तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षरस व मद्य कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्रायलाच्या संतानातील पुष्कळास त्यांचा देव प्रभू याच्याकडे वळविल. बापाची अंतःकरणे मुलांकडे, वाज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. तेव्हा जखर्या देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नी वयातीत आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणारा गब्रियल आहे आणि तुझ्या बरोबर बोलावयास व ही सुवार्ता तुला कळवायस मला पाठविण्यात आले आहे. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाही. इकडे लोक जखर्याची वाट पाहत होते व त्याला पवित्र स्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्याला पवित्र स्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले. तो त्यास खुणा करीत होता. तो तसाच मुका राहिला. मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला.
त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली आणि 5 महिने एकांतात राहिली. ती म्हणत असे की लोकात माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले, तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले. देव बापा वाचलेलं शुभवर्तमानामासाठी आशीर्वादित करो. प्रियानो, उभे असतानाच आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गाणार आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. देई बापाला धन्यवाद असो. प्रियानो,
आम्ही ख्रिस्त आगमन समयातील पहिल्या रविवारच्या ह्या संदेशाकडे आता जात आहोत आणि देवाला आम्ही विशेष प्रकारे आभार मानित आहोत की आमच्यासाठी हा आगमन समय फार आगळा वेगळा आहे. कारण आम्ही ऑनलाईन भक्ती करीत आहोत, आम्ही चर्चमध्ये सुद्धा भक्ती करीत आहोत. 2020 मध्ये आम्ही चर्चमध्ये येऊन भक्ती केली. आगमन समयामध्ये आणि ख्रिसमसची नाताळाची देखील, परंतु त्यानंतर लगेचच लॉकडाऊन झालं. परंतु प्रियांनो, आता आम्ही देवाजवळ प्रार्थना करणार आहोत. देव आम्हाला ही मोकळीक देणार आहे. प्रियांनो, ह्या संपूर्ण आगमन समयाचा आणि या ख्रिसमस सीझनचा 4 रविवार, 24 तारखेचा ख्रिस्त जन्मपूर्व संदेश, त्यानंतर नाताळाचा संदेश आणि हे सर्व जे संदेश आहेत, 26 तारीख रविवार म्हणजे ख्रिस्त आगमनानंतरचा पहिला रविवार, हे सगळे जे संदेश आहेत ते एका मालिकेमध्ये आम्ही गुंपलेले आहेत आणि ती मालिका आहे ख्रिस्त जन्मामधील संदेश व स्तोत्रे. आम्ही समजून घेणार आहोत आणि आज जखर्याला जो संदेश देण्यात आला त्याविषयी आम्ही चिंतन आणि मनन करणार आहोत. लूका सुवर्तमान पहिला अध्याय 5 ते 25 ही वचने आम्ही ऐकलेली आहेत. त्याचप्रमाणे शास्त्रपाठ वाचनामध्ये इब्री लोकास पत्र 12वा अध्याय 5 ते 11 ही वचने आम्ही ऐकलेली आहेत आणि ह्यावरच आधारित आता आम्ही हा संदेश ऐकत आहोत. जखर्या याजक, बाप्तिस्मा करणारा योहानाचा पिता जखर्या याजक. प्रियांनो, येशू बाळाचा जन्म होण्याआधीची ही घटना गब्रियल देवदूत बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माचा संदेश जखर्याला देत आहे. जखर्या हा याजक होता. जखर्या व त्याची पत्नी अलिशिबा ही उभयता वयातीत होती आणि अलिशिबा ही वांझ होती. जखर्या व त्याची पत्नी अलिशिबा हे धर्मशील होते. नव्या करारात मलाकी संदेशानंतर कोणीही संदेष्टा नव्हता आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की गब्रियल देवदूताला येऊन संदेश द्यावा लागलेला आहे. जखर्याने संदेशावर संशय घेतला. कारणही तसंच होतं. ती उभयता वयातीत आणि अलिशिबा वांझ होती. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म होईपर्यंत जखर्या शिक्षेखाली आला, मुका राहिला आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे नाव ठेवल्यानंतर मग जखर्याला पुन्हा वाचा आली. ही सर्व घटना आम्ही 5 ते 25 या वचनामध्ये वाचलेली आहे. प्रियांनो, आजचा संदेश प्रारंभ करण्याआधी काही प्रस्तावना मी देत आहे. नाताळाचा सण कसा आला? पुष्कळ वादविवाद याच्यावर नेहमीच दरवर्षी होत असतात आणि मग त्यातून अनेक पंथ निर्माण झालेले आहेत. योहान 10:22 मध्ये पुनर्स्थापनेचा सण सांगितलेला आहे आणि हा पुनर्स्थापनेचा सण आहे तरी काय? प्रियांनो, अँटिओक एपिफनेस
याने ख्रिस्त जन्मपूर्व 164 मध्ये यरुशलेम मधील मंदिराचा नाश केला. ते मंदिर भ्रष्ट केलं आणि मंदिराच्या वेदीवर त्याने डुक्करीणीचा रस्सा ओतला हो आणि मंदिर भ्रष्ट केले होते. आणि जेव्हा त्या मंदिराचं शुद्धीकरण अँटिओक एपिफानसच्या नंतर झालं, तेव्हा तो पुनर्स्थापनेचा सण म्हणून पाळू लागले आणि ती तारीख होती 25 डिसेंबर. ही तारीख होती. प्रियानो, लक्षात घ्या, नाताळाची तारीख 25 डिसेंबर अशीच मुकरर केलेली नाही. त्यामध्ये जे सर्व मोठमोठे देवाचे सेवक, बिशप वर्ग आणि जी मोठी कमिटी होती त्यांनी सगळा अभ्यास करून हे ठरवलेलं आहे की पुनर्स्थापनेच्या सणाच्या दिवशीच या नाताळाच्या सणाची योजना व्हावी आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, ही गोष्ट विशेष प्रकारे आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की पुनर्स्थापनेचा सण, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला ते पुनर्स्थापना करण्यासाठी, देव आणि मनुष्य यांचा संबंध जोडण्यासाठी, त्यांना एक करण्यासाठी. आणि म्हणून या अर्थाने या सणाकडे पहा. मंदिराचे शुद्धीकरण म्हणजेच पुनर्स्थापनेचा सण, जो 25 डिसेंबर या दिवशी पाळला जात असे यहुद्यांमध्ये. आणि म्हणून ही 25 डिसेंबर तारीख आहे. नाही तर विनाकारणच वादविवाद होत राहतो की प्रभू येशू ख्रिस्त ह्याच दिवशी जन्मला का त्याच दिवशी जन्मला का. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची तारीख कोणालाच माहिती नाही. परंतु एक दिवस त्यांनी ठरवला की ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन याचं स्मरण केलं जावं. प्रियानो, आम्ही विशेष प्रकारे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे प्रियानो, नाताळाचा सण हा संदेशाचा सण आहे. जवळजवळ या नाताळाच्या सणामध्ये किंवा ख्रिस्त आगमनाच्या दिवसामध्ये जवळजवळ 7 संदेश देण्यात आलेले आहेत आणि ते एक एक करून आम्ही पाहणार आहोत. नाताळाचा सण हा संदेशाचा सण आहे. प्रियानो, येशू बाळाचा जन्म होईपर्यंत 400 वर्षे इस्रायला संदेष्टा नव्हता आणि येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा संदेष्टा म्हणून जन्म झाला. आणि तेथून पुढे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर देवाच्या संदेशांना प्रारंभ झाला, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने अद्भुत रीतीने पवित्र आत्म्याची वृष्टी केली आणि तो पवित्र आत्मा आम्हाला आता प्रियानो शिकवित आहे. आम्ही संदेशाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, नाताळाच्या सणात विशेष लक्ष संदेशाकडे असू द्या. नाताळाच्या सणात संदेशाकडे विशेष लक्ष द्या, केवळ सजावटीकडे नव्हे. नाताळाच्या सणात वचनाकडे विशेष लक्ष द्या, केवळ वस्त्रांकडे नव्हे. नाताळाच्या सणात चिंतनाकडे विशेष लक्ष द्या, केवळ चैनबाजीकडे नव्हे. नाताळाच्या सणात मनशुद्धीकरणाकडे विशेष लक्ष द्या, केवळ मनोरंजनाकडे नव्हे. नाताळाच्या सणात भक्तीकडे विशेष लक्ष द्या, केवळ भपक्याकडे नव्हे. नाताळाच्या सणात देवाला देण्याकडे विशेष लक्ष द्या,
केवळ देखाव्याकडे नव्हे. आणि शेवटी नाताळाच्या सणात सुवार्तेकडे विशेष लक्ष द्या, केवळ सौंदर्याकडे नव्हे. प्रियांनो, आम्ही नाताळाचा सण पाळीत आहोत. अशा रीतीने जर तो सण आम्ही पाळला तर आमच्यासाठी तो आशीर्वादाचा झाल्याशिवाय राहणार नाही. देव बापाला धन्यवाद असो. आपण संदेशाकडे जाऊ, प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आज तू आमचे अंतःचक्षु प्रकाशित कर. वचनाच्या उलगड्याने प्राप्त होणारा प्रकाश दे. जखऱ्याच्या जीवनावरून तू आम्हाला शिकव, आम्हाला संदेश दे. आम्ही संदेशाकडे विशेष लक्ष देणार आहोत, केवळ बापा परमेश्वरा त्या सजावटीकडे नव्हे. सहाय्य कर, सहाय्य कर. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. प्रियांनो, जखऱ्याची घटना आम्ही सर्व काही पाहिलेली आहे. आता जखऱ्याच्या संदेशावरून आम्ही काय शिकावे? जखऱ्याला गब्रिएल देवदूताने संदेश दिला. त्याने संदेश मान्य केला नाही आणि म्हणून तो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म होईपर्यंत 9 महिने मुका राहिला, शिक्षेखाली आला. सर्वात पहिली गोष्ट, संदेश माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारा. प्रियांनो, देवाचा आत्मा आम्हाला सांगत आहे, जेव्हा देवाचा संदेश येतो तेव्हा तो संदेश आम्ही माणसांचा म्हणून नव्हे तर तो संदेश आम्ही प्रियांनो देवाचा संदेश म्हणून स्वीकारला पाहिजे. आणि पहिले थेसलनी याचा 2रा अध्याय आणि त्याचं 23वे वचन यामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. पहिले थेसलनी याचा 2रा अध्याय आणि त्याचं 23वे वचन आम्हाला सांगत आहे. थेसलनिकरास पहिले पत्र 2रा अध्याय आणि 13वे वचन, 23 नाही 13. या कारणामुळे आम्हीही देवाची निरंतर उपकार स्तुती ह्यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले, ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले. आणि वास्तविक ते तसेच आहे. ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे. देवाचे संदेश, वचनावर आधारित असलेले संदेश देवाचे म्हणून आम्ही स्वीकारावेत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, बोलणारे तुम्ही नाही तर बोलणारा माझा आत्मा आहे. प्रियांनो, आम्हाला देवाचे संदेश येतात, हीच फार मोठी कृपा, दया, अनुग्रह आहे. नाही तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी 400 वर्ष संदेष्टा नव्हता, संदेश नव्हते. देवाचा क्रोध एखाद्या माणसावर होतो ना प्रियांनो, तो त्या माणसाला देव संदेशच मिळू देत नाही. त्याला संदेश ऐकूशी वाटत नाही, त्याला संदेशावर विश्वासच येत नाही, तो ग्रहणच करत नाही. हा फार मोठा शाप आहे. आणि म्हणून देवाच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी असं वाटतं, पाळकाचे संदेश काय ऐकायचे, पाळक तरी कुठं देवाच्या संदेशाप्रमाणे करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितले ऐका. मत्तई शुभवर्तमान अध्याय 23, 2 आणि 3 या वचनामध्ये, शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत. प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री परुषी यांच्या विरोधात होता, कारण ते लोक सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत. पण प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, ते जे सांगतात ते सर्व आचरित व पाळीत जा. संदेशाचा धिक्कार करू नका, आम्हाला पहिले थेसलनीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून
लक्षात घ्या प्रियांनो, पहिली गोष्ट जखराच्या संदेशावरून आम्ही काय शिकत आहोत? संदेश माणसांचे म्हणून नव्हे, तर देवाचे म्हणून स्वीकारा. नाहीतर किती महिने शिक्षेखाली याल काही सांगता येत नाही. संदेश ऐकायला येणार नाहीत. देव ऐकता येऊ नये म्हणून कान बंद करेल. दिसू नये म्हणून डोळे बंद करेल. समजू नये म्हणून अंतःकरण जड करेल. आणि देव हे करतो प्रियांनो. देवाचा सर्वात मोठा आशीर्वाद जर काय कोणता असेल ना, तर आम्हाला देवाचे संदेश ऐकायला मिळतात. आम्ही ते ऐकले पाहिजे. दुसऱ्या मुद्द्याकडे आम्ही जात आहोत. दुसरी गोष्ट, देव आमची सेवा, कार्य व प्रीती विसरून जात नाही. प्रियांनो, जखऱ्याने आयुष्यभर देवाची सेवा केली, देवाचं कार्य केलं, देवावर प्रीती केली आणि तो वयातीत झाला. तो आणि त्याची पत्नी वयातीत झाली. आणि मग कदाचित न जाणो त्याचं मन अशा प्रकारे हे संशयाने भरलं असेल. आणि मग प्रियांनो, त्याने संदेशावर सुद्धा संशय घेतला. परंतु देव आमची सेवा, कार्य, प्रीती विसरून जात नाही. आणि म्हणून प्रभूमध्ये केलेले श्रम व्यर्थ नाहीत. प्रेषित पावलाने सांगितलेले आहेत. त्या सेवेचं प्रतिफळ कधी मिळेल हे आम्हाला आमच्या हाती नाही, पण प्रतिफळ निश्चित आहे. देव कधीच कोणाच्या ऋणात राहत नाही. इब्री लोकास पत्र 6 अध्याय आणि 10 वचनामध्ये आम्ही वाचतो, कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. तो विसरून जाण्यास अन्यायी नाही. देव कधीच विसरत नाही. आम्ही केलेली सेवा, कार्य, प्रीती, देवावर केलेली प्रीती. माणसांवर खूप प्रीती करतो, देवावर प्रीती करायला शिका. जगात आम्ही खूप सेवा करतो, कार्य करतो, देवाची सेवा आणि कार्य करायला शिका. जगातल्या लोकांसाठी केलं ना प्रियानो, जगातले लोक कधी विसरतील काही सांगता येत नाही. देव कधीच विसरत नाही. त्याचं प्रतिफळ निश्चित आहे. आणि म्हणून आयुष्यभर जखऱ्याने याचकीय सेवा केली. त्याला मनात आलं असेल, मला काय मिळालं. देवाने त्याला दिलं. वयातीत झाल्यानंतर दिलं. अलिशिबा वांझ म्हणून घोषित झाल्यानंतर दिलं. देव चमत्कार करतो. आणि म्हणून देवाच्या सेवेत कधीही हयगय करू नका प्रियांनो. चाल ढकल करू नका. देव आमची सेवा विसरत नाही. तिसरा मुद्दा, देवाला काहीही अशक्य होणार नाही. देव अय्यल सदाय आहे. जखऱ्याला वाटलं हे कसं शक्य आहे. मी वयातीत आहे, माझी पत्नी वयातीत आहे, ती वांझ आहे, आणि अशा वेळेला देवदूताचा संदेश खरा होणे शक्यच नाही. कदाचित त्याला असं वाटलं, चुकून देवदूत माझ्याकडे आलाय, हा दुसऱ्याकडेच कोणाकडे तरी जाणार होता चुकून. देव कधी चूक करत नाही. देवाला कधी चुकीत धरायचा प्रयत्न करू नका. देवाला कधी शहाणपणा शिकवू नका. देव चूक करत नाही. चुकतो आम्ही. लक्षात घ्या प्रियांनो,
देवाला काहीही अशक्य होणार नाही. देव यल श्रद्धाय आहे. अरे, ही पृथ्वी त्याने निर्माण केली त्यावेळेला ही सर्व पृथ्वी आकारविरहित, शून्य, अस्ताव्यस्त, अंधाराने भरलेली, सर्व पाने जलनिधीने व्याप्त आणि अशी निराशजनक अशी परिस्थिती असताना देव बोलला आणि संपूर्ण सुंदर अशी सृष्टी निर्माण झाली. सुंदर. आम्ही आमचं जीवन उद्ध्वस्त करून घेतो, निराश आणि हताश करून घेतो जेव्हा आम्ही देवाच्या संदेशावर, देवाच्या प्रियानो कार्यामध्ये आम्ही चुकतो. तेव्हा आमचे आशीर्वाद देव लांबणीवर टाकत नाही, आमचे आशीर्वाद आम्ही लांबणीवर टाकतो. आम्ही आमच्या मनाचा गोंधळ करून घेतो, देव करत नाही. तो यल शब्द आहे. त्याने मरियेला सुद्धा म्हटलं, देवाला काय अशक्य होणार आहे. लूक 1:37. आणि म्हणून देवाच्या सामर्थ्यावर कधीच अविश्वास दाखवू नका प्रियानो. त्याने अद्भुते आणि चमत्कार केलेले आहेत. जखऱ्या म्हणाला, देवाला काय, हे कसं शक्य आहे. परंतु देवाने त्याला शक्य करून दाखवलं. आणि म्हणून देव काही मनुष्य नाही प्रियानो. मनुष्याला पुष्कळ गोष्टी शक्य आहेत, तर बऱ्याच गोष्टी त्याला अशक्य आहेत. देव काही मनुष्य नाही, मर्यादित सामर्थ्याचा, तो अमर्याद सामर्थ्याचा आहे. आणि आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रियानो, आम्ही आज दीप प्रज्वलन केलंय प्रत्येकाच्या घरामध्ये. आज ती मेणबत्ती जळत असेल आमच्या घरामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. योहान 8:12. प्रियानो, प्रकाश म्हणजे काय? अंधार नष्ट होतो. आमच्या मनात संशय, शंका, आमच्या मनात जो काही गोंधळ, सर्व काही निवारण करणारा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तो प्रकाश येतो तेव्हा अंधार राहत नाही. प्रियानो, अंधाराला स्वतःचं अस्तित्व नाही. प्रकाशाची उणीव म्हणून अंधार. परंतु जेव्हा प्रकाश येतो तेव्हा अंधार राहू शकत नाही. आणि म्हणून देवाला काहीच अशक्य नाही. या अशक्यतेच्या विळख्यात जर तुम्ही जाल तर लक्षात ठेवा प्रियानो, देवाचा प्रकाश कधीच आमच्यावर प्रकाशू शकणार नाही. चौथा मुद्दा, देवाच्या शिक्षेचा अनादर करू नका. इब्री 12:5-11 हा शास्त्रपाठ आम्ही वाचला. याजक, वृद्ध याजक गब्रिएल देवदूताने शिक्षा केली, मुका राहशील. जखऱ्याने शिक्षेचा अनादर केला नाही. मी याजक असून मला शिक्षा सांगतोस, मी देवाचा सेवक असून मला शिक्षा सांगतोस. प्रियानो, जर देवाचं वचन आम्हाला आमचं पाप दाखवून देत असेल, आमचा अपराध दाखवून देत असेल, आमच्या हातून झालेलं एखादे चूक दाखवून देत असेल देवाच्या वचनाने, तर आम्ही ती स्वीकारली पाहिजे. देवाच्या शिक्षेचा अनादर करू नको. आणि देव कोणाला शिक्षा करतो माहिती का प्रियानो? जे त्याचे पुत्र आहेत त्यांनाच. जे त्याचे पुत्रच नाहीत त्यांना शिक्षा करण्याचा काही प्रश्नच नाही. आमच्यावर येणारे तत्कालिक हलकं संकट आम्हाला काय सांगत आहे की आम्ही, देव आम्हाला शिक्षा करत आहे आणि देव आम्हाला पुत्राप्रमाणे वागवित आहे.
शिक्षेचा अनादर करू नको. जखऱ्याने नाही केला शिक्षेचा अनादर. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. प्रियानो, देवाचा हा अधिकार कधीच हिसकावून घेऊ नका. तो शिक्षा करणार, तो करणार, यासाठी की सर्व जगाबरोबर आम्हाला शिक्षा होऊ नये. तो शिक्षा करणार. देवाच्या शिक्षेचा कधीच अनादर करू नका. आणि जखऱ्याने केला नाही. जखऱ्या 9 महिने मुका राहिला आणि देवाने त्याला मूल दिलं, वाचा दिले, पुन्हा याजकीय सेवा दिली. 9 महिने याजकीय सेवेपासून दूर गेला असेल, शिक्षेखाली आला आणि याजकीय सेवेपासून दूर गेला, देवाच्या सेवेपासून दूर गेला. देवाची सेवा त्याला करता आली नाही, कारण मुक्या माणसाला किंवा कोणत्याही व्यंग असलेल्या माणसाला देवाच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळता येत नाही किंवा कोणती याजकीय सेवा करता येत नाही. देवाने ती सेवा दिलेली काढून घेतली 9 महिने. जर शिक्षेचा अनादर केला असता तर कायमची काढून घेतली असती. देवाचं वचन समजा प्रियानो, स्वतःला शहाणे समजू नका. देव थोडीफार शिक्षा करतो, पण नंतर आशीर्वाद फार देतो. आणि मग 5वा मुद्दा आम्ही पाहत आहोत, आणि तो आहे विश्वास म्हणजे काय. विश्वास म्हणजे देवाच्या संदेशाचा स्वीकार करणे. केवळ धूप जाळणे नव्हे. जखर्या धूप जाळत होता, पण देवावर विश्वास होता का? नव्हता. संशय घेतला. जेव्हा संदेश आला तेव्हा संशय घेतला. आम्ही खूप धावपळ करतो, आम्ही खूप सत्कृत्य करतो, आम्ही खूप काय काय करतो, परंतु आमचा देवावर विश्वास आहे का? जेव्हा संदेश ऐकण्याची वेळ येते तेव्हा आम्ही संदेश ऐकू शकतो का? कबूल करू शकतो का? त्या संदेशाचा आम्ही धिक्कार न करणे हे आम्ही समजू शकतो का? संदेश देवापासून आलेले आहेत हे आम्ही स्वीकारू शकतो का? विश्वास म्हणजे देवाच्या संदेशाचा स्वीकार करणे, केवळ धूप जाळणे नव्हे. धूप जाळणे, खूप कष्ट केले, परिश्रम केले, खूप धावपळ केली, खूप काय काय केलं. आम्हाला असं वाटतं आमचा विश्वास आहे देवावर. नव्हे. विश्वासाचा पुरावा आहे संदेश ऐकणे. कारण रोम 10:18 मध्ये म्हटलेलं आहे, विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने, विश्वास संदेशाने. जर आम्हाला एखादी व्यक्ती आम्हाला संदेश देऊन आमचं पाप दाखवून देत असेल तर लक्षात घ्या प्रियानो, तिचे आभारच माना. तिच्यावर उलटू नका. नाही तर देवाचं वचन सांगतं की त्या डुकरांपुढे मोती टाकले आणि त्या डुकरांनीच उलटून आम्हाला फाडलं. असं होऊ देऊ नका प्रियानो. जर का देवाचे संदेश बंद झाले ना प्रियानो, लक्षात घ्या फार हालाकीची स्थिती होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या काळाची जी स्थिती होती हालाकीची, ती केवळ इस्रायल लोकांना, यहुदी राष्ट्राला संदेश न मिळाल्यामुळे. आणि म्हणून जखऱ्या धूप जाळायचं काम खूप करत होता आयुष्यभर, पण विश्वासच नव्हता त्याचा देवावर. आणि हे सिद्ध झालं कधी? जेव्हा त्याने गब्रिएलाचा संदेश ऐकला नाही. प्रियानो, त्यानंतर 6वा मुद्दा, आमच्या अंगची पात्रता ही देवापासून आलेली आहे, आमच्यापासून काहीही होत नाही. 2 करीन 3:5. 2 करीन
याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन आम्हाला सांगत आहे. पहा, 2 करीन 3रा अध्याय आणि त्याचं 5वं वचन यावेळेला मी तुमच्यासाठी वाचत आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. प्रियानो, जखऱ्याला वाटलं माझ्या शरीरामध्ये पात्रताच नाही आता मुलाला जन्म देण्याची, कारण मी वयातीत आहे, माझी बायको वयातीत आहे, माझी बायको वांज आहे, वयातीत. पण आमच्या अंगची पात्रता ही आमची नाही, ती देवापासून आलेली आहे. आम्ही हे कबूल केलं पाहिजे. ती देवापासून आलेली देवाची पात्रता आहे. देव ते सामर्थ्य आम्हाला देत आहे. एखादी गोष्ट आम्हाला जर करता येत आहे, तर देव ती गोष्ट करण्याचं सामर्थ्य आम्हाला देत आहे. आपल्या कामाची, आपल्या सेवेची, आपल्या कार्याची, आपल्या प्रीतीची, देवावर केलेल्या प्रीतीची शेखी मिरवू नका. ती आमच्या अंगची पात्रता नाही, ती देवापासून आलेली आहे. आणि जर का शेखी मिरवाल तर लक्षात ठेवा, देव ते काढून घेईल. देव जर सेवा देतो तर सेवा काढूनही घेतो. एदेनामध्ये देवाने आदाम हवेला सेवा दिली की एदेनाची राखण करा, मशागत करा, परंतु देवाने ती सेवा काढून घेतली. एदेनाच्या बाहेर जाऊन सेवा कर. तुम्हाला माहित आहे, एदेनामध्ये काही सेवा नव्हती हो. पण एदेनाच्या बाहेर आदामाला कष्टी व भाराक्रांत झाला. शेती करावी लागली. सगळ्या संकटांचा सामना, धोक्यांचा सामना करावा लागला. आपल्या हवेला घेऊन पळावं लागलं इकडं तिकडं जीव वाचवण्यासाठी. देवाची सेवा करा प्रियानो. एदेनाच्या बाहेरची सेवा करावी लागणार नाही. ती फार कष्टी व भाराक्रांत करणारी आहे. आमच्या अंगची पात्रता, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, मी तेवढं केलं, मी तेवढं केलं. देव म्हणतो तू काहीच केलं नाही, 0 केलं, मी तुला ओळखतच नाही. आमच्यापासून काही होत नाही. आणि सर्वात शेवटची आणि 7वी गोष्ट आहे प्रियानो, जे देवाचा आदर करतात त्यांचा आदर देव करतो. जखऱ्या व अलीशिबा यांनी जन्मभर देवाचा आदर केला, म्हणून देवाने त्यांचा लोकांमध्ये होणारा अनादर दूर केला. लोकांमध्ये त्यांचा अनादर होत होता, देवाने दूर केला. 1 शमूएल 2रा अध्याय आणि 30व्या वचनामध्ये परमेश्वर देव शमूएलाला काय म्हणत आहे पहा. कारण जे माझा आदर करीतात त्यांचा मी आदर करीन, आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल. जे माझा आदर करतात. देवाचे संदेश ऐकणे म्हणजे देवाचा आदर करणे आहे. आणि जे मला तुच्छ मानतात प्रियानो, देव म्हणतो मी त्यांचा अवमान करीन, अपमान करीन, त्यांना अपमानाला कारणीभूत करीन. जखऱ्या आणि अलीशिबा यांनी जन्मभर देवाचा आदर केला, कधी कंप्लेंट, तक्रार केली नाही. प्रियानो, देवाचा आदर, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत देवाचाच आदर करावा लागेल. देवाने त्यांचा अनादर दूर केला. आज जखऱ्याच्या संदेशावरून आम्ही काय शिकलो प्रियानो? जखऱ्याला
ख्रिस्त जन्मापूर्वी हा संदेश दिला यासाठी की योहानाचा जन्म व्हावा आणि योहानाने ख्रिस्ताचा मार्ग नीट करावा. ख्रिस्त येण्याच्या आधी 6 महिने योहानाचा जन्म झाला आणि त्याने ख्रिस्ताचा मार्ग सिद्ध केला, तयार केला. तो ख्रिस्ताचा संदेष्टा बनला. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येत आहे. प्रियानो, तुम्हाला मी सांगू का, या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाचं एक भयानक चिन्ह काय आहे? खूप संदेश आज यूट्यूब आणि चर्चेसमध्ये खूप चर्चेस झालेत, दिले जात आहेत, आमच्या कानावर येत आहेत, ऐकले जात आहेत. पण तुम्हाला मी सांगू का प्रियानो, सर्वात मोठं चिन्ह हे आहे की संदेश मिळूनही आम्ही संदेश ऐकत नाहीत किंवा कबूल करत नाहीत किंवा संदेशांवर विश्वास ठेवित नाहीत. उलट आम्ही त्याची टीका आणि निंदा करत असतो. देवाचा आदर म्हणजे देवाच्या संदेशांचा आदर. प्रियानो, पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करा. आणि आज जर आमचा नाताळ चांगला जावा असं वाटत असेल, खऱ्या अर्थाने आम्हाला या नाताळाचे सर्व आशीर्वाद राखून ठेवलेले आम्हाला मिळावेत, तर मग आम्ही देवाच्या संदेशाकडे विशेष लक्ष द्या. संदेश ऐकण्याची विशेष तयारी करा. केवळ ह्या बाह्यकारी गोष्टींनी काही होणार नाही. आणि म्हणून आज देवाचा आत्मा आम्हाला सांगत आहे. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, जखऱ्या, आज तू आमच्या डोळ्यापुढे उभा केलास, अनेक गोष्टी तू आम्हाला शिकवल्यास. आणि बापा परमेश्वरा, आज आम्हाला कळालं की संदेश हे माणसांचे नव्हे तर देवाचे म्हणून आम्हाला स्वीकारले पाहिजेत. आज आम्हाला तू सांगितलंस की देव आमची सेवा, कार्य, प्रीती विसरून जात नाही. तू आज आम्हाला शिकवलंस जखऱ्याच्या जीवनावरून की देवाला काही अशक्य होणार नाही. बापा, आज तू आम्हाला शिकवलंस की देवाच्या शिक्षेचा अनादर करू नका. आज तू आम्हाला शिकवलंस विश्वास म्हणजे केवळ धूप जाळणे नव्हे तर देवाचे संदेश स्वीकारणे आहे. आज तू आम्हाला शिकवलंस आमच्या अंगची पात्रता ही देवापासून आलेली आहे, आमच्यापासून काही होत नाही. आणि आज तू आम्हाला शिकवलंस की जे देवाचा आदर करतात त्यांचा आदर देव करतो. प्रभू, आम्हाला सहाय्य कर, आम्हाला सहाय्य कर. आम्हाला हा संदेश स्वीकारता येऊ दे. जखऱ्या आम्हाला सांगत आहे, नाताळाचा सण सुरू होण्याच्या आधी आम्हाला जखऱ्या संदेश देत आहे. संदेशाचा स्वीकार करा. धन्यता आणाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. प्रियानो, ही वेळ दानार्पणाची आहे. हे आगमन समयातील दानार्पण आहे. आम्ही विशेष प्रकारे देवाला देण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, केवळ आमच्या देखाव्यांकडे नव्हे. देवाचा आत्मा आम्हाला आज सांगून गेलेला आहे. आणि म्हणून आम्ही आज दानार्पणावरची पहिली प्रार्थना करणार आहोत. त्यानंतर आम्ही सर्व उभे राहून आम्ही दानार्पणावरील गीत आम्ही गाणार आहोत. आणि प्रियानो, त्यावेळेला आम्हाला उभा राहायचं आहे. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आज पुन्हा एकदा ख्रिस्ताने आमच्यासाठी स्वतःला दिला, आम्हाला पण देता येऊ दे. ख्रिस्तासाठी बापा आज आम्हाला देता येऊ दे तुला, यासाठी की तू आम्हाला संदेश पाठवून दिलेला आहेस. सहाय्य कर बापा. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. जगी आणि झाला
अष्टमी अशाला हा येशू तारितो मला हे प्रेमे सांगा मी लक्ष लावितो दुःखित असताना निराश होतो मी मला आधार द्याया ती सांगाने हमी येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे कीर्ती कधी जगाची ही इष्ट दिसती तै सांगा येशू प्रीती ती तृप्ती करीती स्वर्गास पुढे जाया जगाला सोडणार ती सांगा धीरा द्याया ते नेहमी तरणार येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे प्रियांनो, दानार्पणावर आशीर्वाद मागण्याआधी पुन्हा एकदा मी सांगत आहे, पुढील रविवारची भक्ती ऑनलाईन 10 वाजता होईल आणि ऑफलाईन संध्याकाळी 4:30 वाजता नेहमीप्रमाणे होईल. विशेष विनंती आहे प्रियांनो की आमचं ह्या वर्षाचं कॅलेंडर म्हणजे 2022चं कॅलेंडर आम्ही तयार करीत आहोत आणि त्या कॅलेंडरसाठी आर्थिक सहाय्याची यावेळेला मी विनंती करीत आहे. प्रियांनो, 1 महिन्यासाठी रुपये 4,000 आम्हाला द्यायचे आहे. ज्या कोणाला द्यायचे आहेत त्यांनी कृपया आपल्या मंडळीचे ट्रेझरर यांच्याशी संपर्क साधावा आणि ते मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे ते 4,000 रुपये त्यांच्याकडे जमा करावेत. कॅलेंडरसाठी आर्थिक सहाय्य करा. आपण दानावर आशीर्वाद मागूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, पुन्हा एकदा तू आम्हाला देणारं बनवलंस. आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या दान कोशात जे दान आम्ही आज टाकलेलं आहे ते स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी ते खर्च होऊ दे. आम्ही संतोषाने जर दिला असेल तर तू आम्हाला संतोषाने दे. तू आम्ही जर सरळ हाताने दिला असेल तर तू आम्हाला सरळ हाताने दे. हे बापा परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. देवाला काहीच अशक्य नाही. सर्व आर्थिकतेचा पुरवठा करणारा तू देव आहेस. बापा, ज्यांनी दिलेला आहे त्यांना तू पाहिलेला आहेस, त्यांना तू देणारा देव आहेस. मान महिमा गौरव देवाला. आमचा देण्याने विश्वास वाढू दे बापा, सहाय्य कर. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. आजची भक्ती तू आशीर्वादित केलीस. तुझे आभार मानतो. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा मान, मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला
विश्वंभरा जाताना घरी दे मना शांती आमुच्या दया घना चिडे सरो हे चिंतनी देह झिजो हासे